सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पॉलिटीचे दोन महत्त्वपूर्ण टॉपिक आणलेत, ते म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन टॉपिकवर आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारलेत बघा, त्यापैकी आपण महत्त्वपूर्ण जे क्वेश्चन आहे बघा, जे सिलेबसला कंप्लीट करतील अशा धोरणाने आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. याच्यामध्ये ते क्वेश्चन क्लिअर केलेले आहेत. ओके, चालतं सुरू करू. बघा, पहिला क्वेश्चन आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? ओके, त्या असिस्टंट मुख्य 2011ला क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन समजून घ्या. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले? म्हणजे असं कोण राष्ट्रपती होतात की ज्यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे? व्यक्तीचं नाव विचारलं आहे. बघा, पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर झाकीर हुसेन, तिसरं आर व्यंकटरमण, चौथा KR नारायण. तर तुम्हाला सर्वांना कदाचित याचं उत्तर माहीत असेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलं, ही एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले. इकडं चार्ट आहे बघा तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा 1952मध्ये पण झाले होते, नंतर 1957मध्ये झाले होते. ओके, 1962पर्यंत ते राष्ट्रपती होते. ओके, हे लक्षात ठेवा. संपूर्ण याच्यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन, VV गिरी, फखरुद्दीन अली अहमद, नंतर N संजीव रेड्डी. बघा, ही सिरीज लक्षात ठेवावं लागणार आहेत. कधी कधी सिरीजसुद्धा विचारली जाते. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, भारताचे कोणते पुन्हा एकदा का भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभावी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? प्रभावी म्हणजे तात्पुरत्या किंवा हंगामी स्वरूपाची राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली. पर्याय बघा, MC छागला, दुसरं M हिदायतुल्ला, तिसरं Y चंद्रचूड, नंतर वरीलपैकी नाही. तर राज्यसेवा मुख्य 2012ला क्वेश्चन विचारला होता. ओके, तर याचं जे उत्तर आहे बघा मित्रांनो, M हिदायतुल्ला. तर M हिदायतुल्ला बघा, ही गोष्ट आहे कधीची, जेव्हा बघा डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला होता बघा, हा झाला होता 1969मध्ये. त्यानंतर बघा उपराष्ट्रपती कोण होते? VV गिरी होते. उपराष्ट्रपती कोण होते? राज्यसभेचे अध्यक्ष असतात बघा, त्यावेळी VV गिरी उपराष्ट्रपती होते. तर हे तात्पुरत्या स्वरूपाचे राष्ट्रपतीपद त्यांना भेटलं होतं. पण काय झालं, काही दिवसानंतरच बघा राष्ट्रपती पदाची निवडणूक आली होती. मग त्यांनी काय केलं होतं, या उपराष्ट्रपती असताना त्यांना पद सोडावं लागणार होतं जर राष्ट्रपती पदासाठी निवडून यायचं असेल तर. त्यांनी काय केलं, राजीनामा दिला. तर त्यावेळी ते उपराष्ट्रपती असल्यामुळे नंतर ते राष्ट्रपती झाले. हे दोन्ही पद त्यावेळी रिक्त झाले. ओके, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाचे. तर त्यावेळी काय झालं, मग जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते बघा, M हिदायतुल्ला, यांना तात्पुरते स्वरूपाचे राष्ट्रपती पदाचे कार्य केले होते. कधी केलं तर बघा, 20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969. तर लक्षात ठेवा, प्रभावी म्हणून कोणी जबाबदारी सांभाळली होती? तर M हिदायतुल्ला यांनी सांभाळली होती. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर बघा, राष्ट्रपतीची निवडणूक आहे बघा, PSI पूर्व 2012 क्वेश्चन विचारला आहे. तर एक चार्ट आहे बघा उजव्या साईडला, आर्टिकल दिले आहेत. ओके, एक मिनिट. तर बघा, आर्टिकल 52 नुसार भारताचा राष्ट्रपती असेल. नंतर आर्टिकल 54 राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते. नंतर आर्टिकल 55 बघा, राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत कशी आहे बघा, अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष आहे, किंवा जी पद्धत नाही ती बघा. ओके, बॅलेट पेपरची ती. नंतर आर्टिकल 58 बघा, राष्ट्रपती निवडणूक पात्रता काय काय लागते. नंतर आर्टिकल 61 राष्ट्रपती पदाची पद कसं जातं, किंवा राष्ट्रपती बघा त्याचं पद कसं जातं, किंवा जे निवडणूक रिलेटेड इश्यूज बघा ते त्याच्यामध्ये आहे. नंतर आर्टिकल 72 बघा, राष्ट्रपती क्षमादान करतात एखाद्या शिक्षेबद्दल. नंतर आर्टिकल 74 बघा, जे मंत्रिमंडळाचा सल्ला आहे बघा, तो राष्ट्रपतीवर काय होईल, बंधनकारक आहे, किंवा जे सल्ले घ्यायचे असतात राष्ट्रपती ते मंत्रिमंडळाकडून घेतील, याच्यामध्ये तरतूद आहे. ओके, आपला क्वेश्चन काय विचारला आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? आता आर्टिकल समजलं बघा, आर्टिकल 55मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. ओके, त्यात राष्ट्रपती निवडणूक ही बघा डायरेक्ट जनतेतून न होता ती काय होते, अप्रत्यक्ष पद्धतीने होते. अप्रत्यक्ष म्हणजे कसं, जे जनतेने निवडलेले सदस्य आहे बघा, हे सदस्य काय करतात, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. तर जनतेने निवडलेले कोणकोणते सदस्य असतात बघा, ते लोकसभेचे निर्वाचित सदस्य, आपण जे निवडून गेलेले सदस्य म्हणतो ते. नंतर राज्यसभेचे निवडून गेलेले सदस्य. त्यानंतर विधानसभेचे निवडून गेलेले सदस्य. नंतर जर पाहिलं, जे केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी विधानसभा आहे बघा, ओके, त्या ठिकाणी निवडून गेलेले सदस्य, समजा दिल्ली, पुदुचेरी ह्या ठिकाणचे सदस्य, हे सदस्य काय करतात, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डायरेक्ट भाग घेतात. ओके, तर त्याच्यामुळं जो पर्याय निघतो तो 4 नंबरचा पर्याय निघतो. ओके, आणि जर उपराष्ट्रपती निवडणूक असेल, उपराष्ट्रपती म्हणजे कोण घेतात, तर लोकसभेच्या आणि राज्यसभेचे जे निवडून आलेले सदस्य आहे बघा, हेच भाग घेतात. ओके,
त्यानंतर बघा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो, हा PSI पूर्व 2012ला विचारलेला आहे बघा. तर भारताचा प्रथम नागरिक सर्वांना माहिती आहे राष्ट्रपती असतात. त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते, ज्यामध्ये डॅश निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. हा क्वेश्चन आत्ताच पाहिला आपण. निवडणुकीचा संबंध म्हणलं ओके, तर आर्टिकल 55 येईल. त्यानंतर जी पात्रता लागते ती आर्टिकल 58 येईल. तर आपल्याला विचारलं निवडणूक मंडळ कसं होतं, ते आर्टिकल 55 नुसार. बघा याच्यामध्ये कोणकोण निर्वाचित मंडळ असतं, याच्यामध्ये लोकसभा असते, राज्यसभेचे जे निवडून आलेले सदस्य असतात ओके, ते सर्व याच्यामध्ये. नंतर राज्यसभेच्या जे राज्याचे विधानसभा आहे बघा, फक्त विधानसभा, विधान परिषद नाही, तर राज्याचे विधानसभाचे जे सदस्य निवडून आलेले असतात ते सर्व याच्यामध्ये भाग घेतात. फक्त लोकसभा आहे का, पहिलं नाही आहे. नंतर फक्त दुसरं बघा, फक्त राज्यसभा नाही आहे. तिसरं म्हणजे लोकसभा राज्यसभा नाही आहे. लोकसभा राज्यसभा कोणासाठी असते, उपराष्ट्रपतीसाठी असते. नंतर 4 नंबरचा बघा लोकसभा राज्यसभा व राज्याच्या विधानसभा, म्हणजे जे उत्तर आहे ते काय आहे, 4 नंबरचं आहे ओके. त्यानंतर बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो. म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री अपात्र कोणत्या कारणाने ठरतो. पर्याय बघा, जर तो स्वतः उमेदवार असेल, जर त्याने बहुमत सिद्ध केलं नसेल. नंतर क बघा, जर तो राज्य विधिमंडळाचा वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल ओके. नंतर ड बघा, जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल. तर बघा हे 4ही पर्याय जर वाचले तर ते बघा, जर तो स्वतः उमेदवार असेल तर तो अपात्र ठरत नाही, त्याला ते पद सोडावं लागेल, नंतर राष्ट्रपती निवडणुकीसाठी उभं राहावं लागेल, तर हे पर्याय जुळत नाही. नंतर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल तर हे चुकीचं आहे, याच्याशी रिलेटेड नाही ओके. जर तो राज्य विधिमंडळाचा वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल. तिसरं बरं का, तर वरिष्ठ राज्य विधिमंडळ विचार, याच्यामध्ये वरिष्ठ गृह कोणतं आहे, तर विधान परिषद आहे, आणि कनिष्ठ कोणतं आहे, विधानसभा. तर जे आपण आताच पाहिलं की जे विधिमंडळ आहे बघा, त्याच्यातलं राज्याचे विधिमंडळ ओके, त्याच्यामध्ये जी विधान परिषद आहे त्याचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. जर राष्ट्रपती निवडणुकीत जर मुख्यमंत्री मतदान करायचं असेल तर त्याला राज्य विधिमंडळापैकी विधानसभेचा सदस्य असणे गरजेचं आहे, विधान परिषदेचा चालत नाही ओके. तर जे ॲन्सर आहे ते 3 नंबरचं आहे ओके. नंतर बघा कोण मतदान करत नाही आता सांगितलं. ह्याच्यामध्ये संसद जे मनोनीत सदस्य आहे बघा, जे सिलेक्टेड असतात बघा. जर पाहिले तर राज्यसभेमध्ये 12 सदस्य असतात, जे विविध क्षेत्रातील राष्ट्रपती निवडतात आर्टिकल 80 नुसार. राज्यसभेची तरतूद आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यसभा सम्मिलित येते. नंतर आर्टिकल 81 बघा, हे लोकसभेच्या रिलेटेड आहे. याच्यामध्ये 2 सदस्य असतात बघा, जे राष्ट्रपती निवडतात, अँग्लो इंडियन म्हटलं जातं ओके. नंतर विधानसभेचे मनोनीत सदस्य जे निवडलेले लोकांद्वारे निवडून येत नाही बघा, ते एक अँग्लो इंडियन सदस्यसुद्धा त्याच्यामध्ये येतात. नंतर विधान परिषदचे सदस्य बघा ओके. नंतर केंद्र शासित प्रदेशाचे मनोनीत सदस्य जे निवडून येत नाही बघा, ते सर्व ओके राष्ट्रपतीच्या निवडणुकीत अपात्र ठरतात. तसेच मुख्यमंत्री जर यापैकी असेल, म्हणजे डायरेक्ट लोकांद्वारे जर निवडून आलेलं नसेल तर तो सुद्धा अपात्र ठरतो ओके. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, विधाने दिलेत 2, तर त्याच्यापैकी पर्याय निवडायचा आहे. विधान 1 बघा, भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत ओके. कारण बी बघा, नंतर ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. आपल्याला एक विधान दिलं आणि त्याचं कारण पण दिलं आहे, राज्यसेवा मुख्य 2013ला विचारलं आहे. तर प्रश्न समजून घ्या, भारताचे राष्ट्रपती हे संघ राज्याचे शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत, नंतर ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत ओके. हे विधान दोन्ही बरोबर आहे, पण ते कारण नाहीत एकमेकाचे ओके. कारण जे पहिलं विधान आहे बघा, हे कार्यकारी अधिकाराशी रिलेटेड आहे. जे दुसरं विधान आहे बघा, राष्ट्रपतीच्या सैन्य जे अधिकार आहेत बघा त्याच्याशी रिलेटेड. राष्ट्रपतीचे जर अधिकार पाहिले तर आपण त्याचं क्लासिफिकेशन 7 याच्यामध्ये केलं आहे जवळजवळ. तर कार्यकारी अधिकार आहे बघा, त्याची नियुक्ती किंवा सर्व नावे त्याच्यात जर द्यायचं असेल, किंवा जे आपण म्हणतो जे ट्रिटी होतात बघा, राष्ट्रपतीची नावाने होतात, भारतातील असो किंवा विदेशातील असो ओके. कार्यकारीमध्ये जे नेमणूक असते, पंतप्रधान, मंत्रिमंडळ किंवा महान्यायवादी, जे केंद्र रिलेटेड आहे बघा, किंवा लोकसेवा आयोग, तर सर्व यांची नियुक्ती याच्यामध्ये येते. नाही तर विधायी संबंध, संसद संबंधी बघा. दुसरं याच्यामध्ये काय येतं बघा, विधान जे म्हणतो ना बैठका वगैरे घेणे संसदेच्या, तर ते याच्यामध्ये येतात. नंतर तिसरं बघा, वित्तीय अधिकार, याच्यामध्ये जे विधेयक पास करायचे त्याच्यामध्ये धन विधेयकाचा त्यांचा मेन रोल आहे बघा. धन विधेयक त्यांच्या याच्यानुसार मांडता येतं. पुन्हा घटनादुरुस्ती विधेयक, नंतर केंद्र राज्य वाटप, जे बघा आपण म्हणतो ना धन, आपण इनडायरेक्ट टॅक्स आहे बघा, ते वाटपाचं त्याच्यामध्ये येतं. नंतर न्यायिक अधिकार आहे बघा, नियुक्ती, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असतात, मुख्य न्यायाधीश, तसे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश याच्यामध्ये येतात. नंतर क्षमा करणे हा ते सुद्धा अधिकार त्याच्यामध्ये येतो. नंतर कूटनीतिक अधिकार आहे बघा, विविध त्रुटी करणे याच्याशी रिलेटेड येतात. सैन्य अधिकार बघा, सैन्य दलाचा सर्वोच्च अधिकारी असतो, निवडण्याचे
संपूर्ण अधिकार त्याला आहेत. आपत्कालीन अधिकार आपण म्हणतो बघा आणीबाणी, त्याच्यामध्ये 352, 356, ओके, 360, 365 ते संपूर्ण आर्टिकल आहे बघा, हे सर्व आपत्कालीन अधिकारामध्ये येतात. अशा प्रकारे राष्ट्रपतीचे अधिकार आहेत बघा 7 मध्ये. तर बघा जे पहिले विधान आहे ते कोणतं आहे, कार्यकारी अधिकार रिलेटेड आहे बघा, ओके, जे पहिल्याचे रिलेटेड आहे. आणि दुसरं जे आहे ते सैन्य अधिकार आहे. मग एकमेकाचे कारण आहे का, ते आन्सर आहे का, विधानाचं कारण आहे का, नाही आहे. ओके, तर लक्षात ठेवा हे दोन्ही विधान जर सत्य असेल तर एकमेकाचे स्पष्टीकरण नाही आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे, म्हणजे विधान बरोबर विचारलं आहे. असिस्टंट मुख्य 2013ला विचारलं. बघा पहिले विधान बघा आपल्याला बरोबर विधान विचारलं. ओके, पहिलं बघा, जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. ओके, दुसरं बघा, राष्ट्रपतीची निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद केली आहे. ओके, नंतर क बघा, भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहे. ओके, यापैकी विधान बरोबर विचारले बघा. तर पहिले जर पाहिलं पण, जर राष्ट्रपती उपराष्ट्रपती राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्य सांभाळतात. हे विधान चुकीचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती, जर राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोघांनी जर राजीनामा दिला त्यावेळी जे सर्वोच्च न्यायालय बघा, सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात तर ते याच्यामध्ये राष्ट्रपती म्हणून निवडले जातात. जसं एम हिदायतुल्ला आहे बघा, 1969 साली निवडले होते. ओके, जर ते सुद्धा नसतील किंवा त्यांचा मृत्यू झाला अचानक 6 महिन्याच्या जर निवडणूक व्हायच्या आधी, तर त्यावेळी वरिष्ठ जे म्हणतात ना मुख्य न्यायाधीश असतात बघा सर्वोच्च न्यायालयाचे, त्यापैकी निवड होते. त्यानंतर ते जरी एक्सपायर झाले नंतर दुसरे वरिष्ठ न्यायाधीश निवडले जातात. अशा प्रकारचे होतं. म्हणजे लोकसभेच्या सभापतींचं यांचा काय याच्याशी संबंध नाही, म्हणजे अविधान चुकीचं आहे. ओके, तर म्हणजे ज्या ठिकाणी अ आहे बघा ते सर्व पर्याय काय होतात, निघून जातात. नंतर दुसरं बघा, राष्ट्रपती आपण लक्षात ठेवा हे पण 6 महिन्याच्या आत नियुक्ती व्हायला पाहिजे. ओके, जर राष्ट्रपती उपराष्ट्रपती राजीनामा दिला तर त्यांना 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते आणि त्या तारखेपासून 6 महिने धरले जातात आणि त्यात 6 महिन्यानंतर जॉईंट व्हायला पाहिजे अशी तरतूद आहे बघा. ओके, नंतर ब बघा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. ओके, हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त किमान दिले, कमाल दिलं नाही. जास्तीत जास्त किती वयोमर्यादा पाहून त्या किमान किती दिली, आपल्या किमान किती दिलं आहे, 35 दिलं आहे. विधान चुकीचं आहे. दुसरं, ओके, याच्यामध्ये काय पात्रता सांगितलं आहे बघा, भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याचं वय 35 पाहिजे आणि त्या व्यक्तीने लोकसभा सदस्य निवडण्यास जी पात्रता आहे बघा, ओके, सदस्य निवडण्यास ती पूर्ण केलेली पाहिजे किंवा ती पूर्ण त्याच्यानी झाली पाहिजे. नंतर त्यांनी कोणतेही लाभाचे पद घेतले नाही पाहिजे जॉईंट व्हायच्या आधी, किंवा तुम्ही निवडणूक लढवत असाल त्यापूर्वी ज्यावेळी अर्ज भरता त्यापूर्वी तुम्हाला जे एखादं पद असेल किंवा खाजगी नोकरीत असेल किंवा सार्वजनिक, ओके, ते सर्व पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. ओके, तरच राष्ट्रपतीचे तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहू शकता. नंतर बघा तिसरं विधान, भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहे. ओके, हे सर्वांना माहिती आहे. संसद 3 गोष्टींनी कंप्लीट होते, ते म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. ओके, म्हणजे आन्सर निघणार ते 4 नंबरचं बघा. फक्त बरोबर विचारलं आहे, अ आणि ब चुकीचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, पुढील कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलं आहे. म्हणजे चुकीचे विचारलं आहे राज्यसेवा मुख्य 2013ला. पहिलं विधान बघा, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चौकशी करू शकते. ओके, ओके, हे पहिलं विधान बरोबर आहे. ओके, कारण सर्व जे सुप्रीम कोर्ट बघा याच्यामध्ये कोणाकोणाच्या निवडणुकीत तरतूद आपण चौकशी करू शकतो, एक तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. ओके, दोन्हींची चौकशी त्याच ठिकाणी होते. त्यानंतर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. हे चुकीचं विधान आहे. दुसरंच विधान चुकीचं आहे. कारण आपण पहिल्याच विधानामध्ये बघितलं की जर असा काही समजा निवडणुकीत काही प्रॉब्लेम आला तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती त्याचा सर्व जे निर्णय देण्याचा अधिकार आहे तो अंतिम आणि शेवट म्हणतो ना आपण, ते कोणाला, सर्वोच्च न्यायालयाला आहे. ओके, त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं बघा, उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत. ओके, बरोबर आहे. बघा ज्या दिवशी त्यांना समजा त्यांच्यावर प्रॉब्लेम आला, ओके, निवडणुकीतून जे बाद झाले समजा काही प्रॉब्लेम निवडणुकीतून, तर त्यांनी जे आधी कर्तव्य पार पाडलेली असतात तर ती अग्राह्य ठरली जात नाहीत. ओके, ती कर्तव्य संविधानाला धरून केलेली असतात. त्याच्यामुळे हे म्हणजे हे विधान बरोबर आहे. ओके, त्यानंतर चौथं बघा, उपराष्ट्रपतीचे निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याद्वारे विनियम संविधानास अधीन राहून संसदेच करता येतं. बरोबर आहे. जर राष्ट्रपती संदर्भात तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर हे सर्व संविधानाला धरून संसदेमध्ये करता येतात. ओके, त्याच्यामुळे विधान 4 काय आहे, एकदम बरोबर आहे.
ओके. तर उच्च न्यायालयाला अधिकार नाही आहे जर राष्ट्रपती निवडणूक किंवा उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल, समजा बाय चान्स काय प्रॉब्लेम आला क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट देतील, दुसरं काहीतरी देतील, राष्ट्रपती उपराष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाला हा अधिकार नाही आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसंबंधी काय निर्णय जर वाद झाल्यास तर त्याची अंतिम आणि चौकशी करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. ओके. त्यानंतर बघा विधान दिलेत बघा, त्यापैकी पर्याय योग्य निवडायचं आहे. विधान हे बघा, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते, हे बरोबर आहे. नंतर दुसरं बघा, संसदीय शासन प्रकरणात राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो, हे पण बरोबर आहे. कारण राज्यप्रमुख हा फक्त नामपात्र बरोबर असतो. म्हणजे दोन्ही विधानं काय बघा, कारण ते अप्रत्यक्ष आहे त्याच्यामुळे त्याला काय केलं आहे, नाममात्र केलं आहे. जो प्रत्यक्ष असतो बघा त्याला नाममात्र नसेल, पंतप्रधान आहे बघा, काय आहे, प्रत्यक्ष निवडून आलेला प्रेसिडेंट म्हणता येईल आपल्याला, एक त्याला पंतप्रधान शॉर्टमध्ये आपण म्हणतो. ओके. त्याला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. आणि जो अप्रत्यक्ष निवडणूक होती बघा राष्ट्रपतीची, त्यांना अधिकार नाही, फक्त नाममात्र प्रमुख केलेला आहे. म्हणजे दोन्ही पण एकमेकाला जुळते. एक विधान बरोबर आहे, त्याला कारण स्पष्टीकरण देत आहे. विधान 2 नंबर स्पष्टीकरण नाही तर सॉरी, इथे काय सांगितलं, राज्यप्रमुख हा नाममात्र प्रमुख असतो आणि निवडणूक, इथं निवडणूक संबंध दिला आहे आणि इथं त्याचं जे वर्किंग आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. दोन्ही विधाने बरोबर आहे पण एकमेकाचे स्पष्टीकरण नाही, सॉरी. त्यानंतर बघा, भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो. ओके. म्हणजे जे भारताचे राष्ट्रपती बघा राजीनामा कोणाला देतात, तर खालीपैकी पर्याय, प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश, उपराष्ट्रपती, नंतर वरीलपैकी की नाही. जर भारताचे राष्ट्रपती, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, राजीनामा हे उपराष्ट्रपतीकडे देतात आणि उपराष्ट्रपती राजीनामा हा आपल्या राष्ट्रपतीकडे देत असतो. तर राष्ट्रपतीचे पद खालील गोष्टींनी जाते, कोणकोणते त्यागपत्र दिलं, जर 5 वर्ष पूर्ण झालं, त्यानंतर महाभियोग जर चालवला संसदेमध्ये, नंतर मृत्यू जर झाला, तर अशाद्वारे त्याचे पद जात असतं. ओके. याचं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणास सर्वाधिक पुन्हा एकदा, भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता. पर्याय बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरा डॉक्टर झाकीर हुसेन, तिसरा सी व्ही व्ही गिरी, डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद. तर बघा सर्वात कमी कालावधी हा डॉक्टर झाकीर हुसेनला जवळ 3 वर्ष होता बघा, 3 वर्षापेक्षा थोडा कमी होता. बघा तुम्ही जर इथं पाहिलं 4 नंबर आणि 5 मध्ये 1967 ते 1969 मध्ये बघा डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाल्यामुळे काय त्यांना कालावधी कमी भेटला. त्यानंतर व्ही व्ही गिरी होते, उपराष्ट्रपती होते, ते मृत्यू पावल्यानंतर ते काय झाले, राष्ट्रपती झाले. आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये पाहिलं बघा, उपराष्ट्रपती असताना जेव्हा राष्ट्रपती त्यांना तात्पुरते केले होते बघा, त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आल्यामुळे काय झालं, त्यांनी राजीनामा द्यायचा. राजीनामा दोन्ही पद रिकाम राहिले, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. त्यावेळी एम हिदायतुल्ला बघा यांनी काय त्याचा पदभार सांभाळला होता. ते कोण होते, एम हिदायतुल्ला हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्य दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले. राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत असं कोण म्हणाले. ओके. राज्यसेवा मुख्य 2012ला क्वेश्चन विचारला होता. तर हे जे विधान होतं ते होतं पंडित जवाहरलाल नेहरूंचं होतं. ओके. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, असं त्यांना कोणती सत्ता दिली नाही आम्ही, पण त्यांचे स्थान हे अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले, जसं की ब्रिटिश जरा म्हणतो ना राजे त्यांच्यावानी केले. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, विधान दिलं आहे आणि एक कारण दिलं आहे बघा, ते बरोबर आहे का ओळखायला सांगितलेलं आहे. ओके. उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांचे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाहीत. एकदम विधान राईट आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर कारण बघा, ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडित नसतात, राष्ट्रपती म्हणून त्यांना वेतन लाभ घेत असतात. म्हणजे ज्यावेळी ते उपराष्ट्रपती असताना जेव्हा ते राष्ट्रपतीचे कार्य करतात, समजा काही काही प्रॉब्लेममुळं, तर त्यावेळी काय ते राज्यसभेचे अध्यक्ष राहत नाही. मग राज्यसभेचे अध्यक्ष नसताना त्यांना राज्यसभेचे अधिकार भेटत नाही, त्यांना अधिकार कोणाचे भेटतात, राष्ट्रपतीचे. वेतन लाभ सर्व त्यांना भेटतात. ओके. मग हे दोन्ही पण विधान हे कारण एकमेकाला जुळतंय, म्हणजे विधान निघतं ते 1 नंबरचा पर्याय निघतो बघा. ओके. याचं जे उत्तर आहे ते काय आहे, विधान 1 नंबर. म्हणजे ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे आणि बी हे एचे कारण बरोबर स्पष्टीकरण देते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानातील अयोग्य विधान कोणते. म्हणजे असं काही विधान दिलं आहे जे दयाबाबत दिलं आहे. राष्ट्रपती दया दाखवण्याचा अधिकार आहे बघा, आर्टिकल आपण म्हणतो ना 72, त्यानुसार त्यांना जो अधिकार दिला आहे बघा, दया किंवा क्षमा म्हणतो आपण, तर त्याच्यातली अयोग्य विधान बघा 4 पर्याय दिलेत.
राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला आहे. पहिले बघा, कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही. हे चुकीचं आहे. कोणतेही कोर्टाने शिक्षा दिली असेल किंवा कोर्ट मार्शल किंवा काही, तर ते अधिकार राष्ट्रपतीला आहे की ते त्यांची काय म्हणते ना, शिक्षा माफ करू शकतात किंवा शिक्षेमध्ये ते वेगवेगळे हे करू शकतात. आपण म्हणतो कमी करू शकतात किंवा तरतूद दुसरी करू शकतात. की जर मृत्यूदंड झाला असेल तर त्याला 10 वर्ष शिक्षा करू शकतात, मृत्यूदंड कॅन्सल करून, किंवा 5 वर्ष किंवा 1 वर्ष, असे वेगवेगळे तरतुदी ते करू शकतात. ओके, त्याच्यामुळे विधान पहिलं चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं बघा, राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्यानेच करतात. ओके, हे पण बरोबर आहे, कारण राष्ट्रपती जेव्हा समाधानाचा अधिकार वापरतात त्यावेळी ते सल्ला घेऊ शकतात. मंत्री परिषदेचा घेऊ शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा घेऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे विधान दुसरं बरोबर आहे. ओके, दुसरं बरोबर आहे. तिसरं बघा, राष्ट्रपती या अधिकाराचे वापराचे न्यायालयीन पुनर्वलोकन करता येत नाही. आर्टिकल 13 म्हणतो आपण. या आर्टिकल 13नुसार बघा, ज्यावेळी राष्ट्रपती दयाचा अधिकार वापरतात बघा, आर्टिकल 72, त्यावेळी यावर न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही. म्हणजे फेरबदल किंवा त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्याच्यामध्ये येत नाही. या निर्णयाची पुन्हा चौकशी किंवा आपण म्हणतो न्यू टाईपचं ॲनालिसिस करता येत नाही राष्ट्रपतींचं, कारण यांना अवेल न मानलं जातं, कारण हा भारताचा पहिला नागरिक आहे. ओके, त्यानंतर 4 नंबरचा पर्याय बघा, घटनेच्या आर्टिकल 72 क्रमांक घटनेच्या अनुच्छेद क्रमांक 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही. बरोबर आहे. बघा, राष्ट्रपती समाधान करण्याचा अधिकार कोणत्या आर्टिकलनुसार आहे? 72 नुसार आहे. त्याच्यामुळे विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडत नाही बघा, याच्यासाठी काय वेगळं काय, त्यासाठी काय नाही. हे संपूर्ण अधिकार राष्ट्रपती नाही ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. तर बघा, क्षमा ते कसे करू शकतात बघा, जर कोर्टाने शिक्षा दिली असेल तर, म्हणजे आपलं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा कोणते कोर्ट असेल, यांनी ज्यावेळी मृत्यूदंड किंवा इतर दिलं असेल तर त्याद्वारे सुद्धा ते क्षमा करू शकतात. ओके, नंतर सैन्य न्यायालय बघा, त्याला आपण कोर्ट मार्शल म्हणतो, त्याने जरी शिक्षा दिली असेल ते सुद्धा कमी केली जाते. त्यानंतर मृत्यूदंड दिला असेल एखाद्या कोर्टाने, समजा सुप्रीम कोर्टने, तर ते सुद्धा कमी करता येतात. जर ते काय करू शकतात, जे मृत्यूदंड दिला असेल तर ते मृत्यूदंड काढून त्या ठिकाणी कमी जास्त नाही तर कमी शिक्षा करू शकतात. ओके, किंवा डायरेक्ट पूर्ण माफ करू शकतात. लक्षात ठेवा, मृत्यूदंड झाला असेल त्या ठिकाणी ते 10 वर्ष करू शकतात, 5 वर्ष शिक्षा करू शकतात, 6 वर्ष करू शकतात किंवा संपूर्ण शिक्षा ते माफ करू शकतात. डिपेंड आहे. ओके, सिच्युएशननुसार. त्यानंतर राज्यपालाला हा अधिकार आहे. ओके, राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालाला सुद्धा हा अधिकार आहे की ते शिक्षा कमी करू शकतात, शिक्षा माफ करू शकतात. पण ते मृत्यूदंड काय करतात, शिक्षा माफ करू शकत नाही. तेवढंच, तो फक्त अधिकार राज्यपाला नाही. ओके, त्यांना बघा, न्यायालय त्यांच्या विरुद्ध जातात नाही. मी म्हणलं ना, जे न्यायालयीन पुनर्विलोकन तर त्यांच्या विरुद्ध करता येत नाही. त्यांचा निर्णय हा अंतिम राहील. आर्टिकल 72 हा त्यांच्यासाठी हे पॉवरफुलच म्हणावं लागेल. ओके, तर मित्रांनो, ओके, तर बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या संबंधी आपण बरेच क्वेश्चन, जो 15-16 क्वेश्चन आपण पाहिले, जे रिपीट होताना सुद्धा पाहिलेत बघा. ओके, तर जे प्रिलिम आहे बघा, प्रिलिमच्या दृष्टीने हे खूप महत्त्वपूर्ण आपण डिस्कस केली त्या क्वेश्चन, आणि यापैकी क्वेश्चन अवघड जाणार नाही. जे अवघड क्वेश्चन आहेत बघा, ते मेन्ससाठी बघा, आपण मेन्ससाठी सेपरेट व्हिडिओ आणू, पार्ट 2 नावाने, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती प्रश्नसंच म्हणून. ओके, थँक्यू सर्वांचे, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, धन्यवाद.